तुम्ही दगडांवर झाडं वापताना बघितली असणार. त्यांना पाणी कोण देतं, त्यांना खते कोण सप्लाय करतं किंवा खते कोण देतं, अशा प्रकारचे कित्येक प्रश्न तुमच्या डोक्यात असतील जेव्हा पण तुम्ही कोणत्या दगडावर कोणतं झाड वापताना बघितलं असणार. तर त्याला कारणीभूत काय आहे, ते कसं वाढतं किंवा ते निसर्गाची किमया आहे याबद्दल एक जीवनभर हवेतील आर्द्रता म्हणजे काय, आर्द्रतेचे फायदे काय आणि ते कसं हवेतली आर्द्रता कमी झाल्यामुळे काय काय त्रास आपल्याला बघायला मिळत आहेत याबद्दल ज्यांनी पूर्ण जीवनभर एक रिसर्च केली आहे तसे आपले मनोहर खके सर आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्ही तुमच्या या जे काही तुमचं रिसर्च होतं किंवा जे काही फाइंडिंग्स होते आणि त्याच्यामुळे आता काय आपल्याला प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो सर, या रिलेटेड थोडी माहिती द्याल सर. काय झालं, आत्तापर्यंतच्या शेतीचा जो प्रकार होता तो वेगळा होता. आता इथून पुढे जसं ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालं त्याच्या शेतीमधल्या ज्या निविष्ठा आणि याचा वेगळा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग खरं जर पाहिलं तर सगळी सजीवसृष्टी, केवळ वनस्पती पिकच नाही तर सगळी सजीवसृष्टी ही हवेतल्या आर्द्रतेवर वाढत होती. पण ती फुकट असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत नव्हती किंवा महत्त्व समजत नव्हतं. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे ती आर्द्रता जी होती ती कमी कमी होत चालली आहे आणि विज्ञान हे सांगतं आम्हाला की 30 ते 40% आर्द्रता जर नसेल तर वनस्पतीवर त्याचा खूप विपरीत परिणाम होतो. किंवा त्यातलं आणखीन स्पष्ट उदाहरण सांगायचं तर फूल ते फळ हे जे कन्व्हर्शन होणार असतं याच्यासाठी 30-40% आसपासची आर्द्रता तुम्हाला पाहिजे असते. परंतु या ग्लोबल वॉर्मिंगमुळे ती 10-5% आलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही पाहत असाल की आंब्याला मोहर बऱ्यापैकी येतो पण आंबे लागत नाहीत. आंबे जरी लागले तरी ते गळून पडत आहेत. तर याला एकमेव कारण ते म्हणजे हवेतली आर्द्रता. त्यामुळे आता इथून पुढे हे खतं टाका, ते औषधं टाका, असं तंत्रज्ञान वापरा, हे सगळं नंतर येणार आहे. आधी तुम्हाला हवेत आर्द्रता निर्माण करायला लागणार आहे. खरं झाडं जमिनीतनं याच्यातनं फार काही घेत नसतात, हवेतनं सगळं झाडांना मिळत असतं. पण आम्हाला काहीतरी, आता मी प्रदर्शनात बसूनही वाक्य बोलतोय, आम्हाला काहीतरी विकायचं असतं, काय वाटेल ते टाकायचं सांगा, मारायचं सांगतो. ते होऊ नये म्हणून बरे की तुम्ही कृषीवाले आत्तापासून शेतकऱ्यांना सावध करत आहात. कारण मी जे समजलं की तुम्ही कृषीचे विद्यार्थी आहात, तर हे एक तुमच्या अभ्यासाचाच भाग आहे की आमच्या शेतकऱ्यांना वाचवायचं आहे आपल्याला. तर ते एक मला आनंद वाटला की तुम्ही माझ्यासारख्याची मुलाखत घ्यायला इथं आला आहात. तर ह्या याच्यातून आपल्याला जर एअर इरिगेशन ही एक मी संकल्पना मांडली आहे की जर याच्यातून शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर हवेत तुम्हाला आर्द्रता निर्माण करायला लागेल. आणि ती आर्द्रता निर्माण करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं त्याला काही वेगळं करायची गरज नाही. फक्त जी इरिगेशन सिस्टम आहे तुमची ती एक तर मायक्रो स्प्रिंकलर वापरा, नाहीतर रेनगन वापरा. हॉगर, स्प्रिंकलर, ड्रीप हे काहीही इथून पुढे काम करणार नाहीत. मी तुम्हाला माझ्या बागाच्या बागा दाखवेल की जिथे 400-400, 500-500 कलमं लावली आहेत, झाडं लावली आहेत. खाली जमीन ओली, ड्रीप लावून दिसतंय त्याच्यात. व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर तुम्ही गेलात तर तिथं त्याच्यात दिसेल खाली पाणी आणि झाडं वाढलेली आहेत. हे कशामुळे झालं तर हवेतली आर्द्रता संपली. आणि मग काय व्हायला लागलं, हवेतली आर्द्रता संपल्यामुळे पानातलं पाणी संपायला लागलं, कारण ते पानातली पाणी काढून घेत आहे. पण ज्या स्पीडनी किंवा ज्या प्रमाणात झाडं पानातनं पाणी बाहेर पडते त्या प्रमाणात खालून मात्र सप्लाय होत नाही मुळांच्या द्वारे, आणि म्हणून ते झाडं वाळत आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्ही जर हवेत ओलावा निर्माण नाही केला तर पिकं येण्याची शक्यता कमी आहे. किंवा झाड भले एखाद्या असं वाढेल पण त्याला पिकं नाही येणार. हा एक महत्त्वाचा मुद्दा या एअर इरिगेशनच्या कन्सेप्टमधनं आपण शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे इथून पुढे. पण आता सध्या जर वातावरण पाहता असं लक्षात येतं की जो उठतो तो काहीतरी विकणे आणि शेतकऱ्याच्या माथी मारणे. त्याच्या आधी खरं तर मी तर थोडंसं टोकाला जाऊन म्हणतो, मी कुठले ॲडव्हर्टाईज करण्याची याच्यानं म्हणत नाही. आत्ता मी एक फार्म अमरावतीला डेव्हलप केला आहे. तिथे 10x12च्या रूममध्ये खतं औषधं भरले होते, कुलूप लावून टाकलं आणि केवळ एअर इरिगेशनची सिस्टम इन्स्टॉल केली. आणि हे तिथे आम्ही आता याला थोडंसं नाव दिलं, शेतकऱ्यांना फसवणूक खूप चालली होती म्हणून त्याला स्वयंभू नाव देऊन, हे कंपनीचं प्रॉडक्ट नाही आहे. स्वयंभू म्हणून जे प्रॉडक्ट आहे हे कंपनीचं नाही, त्या शेतकऱ्यांनी स्वतः तयार. इतकं स्वस्तात हे तयार होतं, ते जर शेतकऱ्यांना स्वस्तात मिळालं तर कुठल्याही खत औषधाची फारशी गरज पडत नाही. ह्या 2 गोष्टीतनं अख्खी बाग उभी केली आम्ही तिथे. काही बाहेरचा खर्च नाही. नाही तर आधी 10x12च्या रूममध्ये खतं औषधं हजारो रुपयाचे भरून ठेवले होते, बाहेरून टँकरनी पाणी आणत. ह्या एक मुद्दा एअर इरिगेशनचा या सिस्टममध्ये लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. पाणी 25% पण लागत नाही. आत्ता जे एक्झिस्टिंग तुम्ही ड्रीपपेक्षाही 25% कमी पाणी लागेल. ड्रीपनी जर 100 लिटर पाणी देत असाल तर हे 25 लिटरमधनंच का होणार आहे तुमचं.
इतकं पाणी कमी लागते. इतकी सोपी शेती असताना आम्ही विनाकारण ते शेती सोडून बाकीचे मुद्दे पुढे नेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणतोय, घाट्यात आणतोय. सर जसं हवेतल्या आर्द्रतेबद्दलचं म्हणजे एअर ह्युमिडिटीबद्दलचं आणि झाडाबद्दलचं जे काही कनेक्शन आहे, तसंच सर त्याचं माणसासोबत कसं कनेक्शन आहे याबद्दल थोडं सांगू शकता सर? आणि ते कसं आपल्याला फरक पाडत आहे दैनंदिन जीवनात? आता एअर इरिगेशन हे केवळ झाडासाठी नाही, वनस्पतीसाठी नाहीये, हे सगळ्या सजीव सृष्टीसाठी आहे. हे तुमच्या माझ्यासाठी पण आहे. तुम्ही पाहाल की आजकाल आहे ना, खोकला येतो मध्येच बोलता बोलता. तो खोकला नाही, तो ठसका आहे, कारण कोरडी हवा आपल्या घशात चाललेली आहे. त्यामुळे तो ठसका येतो. आणि आत्ता मुंबईचे जर रिपोर्ट बघितले तुम्ही डॉक्टरांचे, तर ते स्पष्ट आहे की लंग इन्फेक्शनचे पेशंट वाढत चाललेले. हे का वाढत चालले? तर पूर्वी हवेतल्या आर्द्रतेमुळे सगळी धूळ खाली बसायची. आता ती हवेत तरंगती राहते आणि ती श्वासोश्वासातनं तुमच्या लंगमध्ये जाऊन मुंबईला याच्यासाठी आता खरं तर आता मी ते विनोद वाटतो, पण फॅक्ट आहे ती की आता माणसांना पण इरिगेट करायला लागणार आहे. सगळ्यांना घरांवर मायक्रो स्प्रिंकलर रेनगन लावायला लागणार. मुंबईला हे न करता, हे बेसिक आहे, पण हे न करता तिथं ते औषधं लंग इन्फेक्शन बदलायचा प्रयत्न करतायत. शेतीमध्ये तेच चाललंय. त्याला अचानक फांदी आता ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम बघा. अचानक एखाद्या झाडाची फांदी वाळते, मध्येच हा झाड, ती फांदी वाळली की लगेच दुकानदाराकडे जातात शेतकरी. ते आपले त्यांचे जे विकायचे मुद्दे ते देतात. खरं त्याचं कारण ते नाहीच आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेले ते सुधारणे नाही. त्याला खतं औषधं टाकून काही उपयोग होणार नाही. मी कपाशीला तसं झालं होतं. विदर्भातल्या कापसाचं जे पीक घेतात, अर्ध्या एकरात त्याला काहीच करू दिलं नाही. सगळी पराठी गेली वळत. अर्ध्या एकरावर फक्त अल्टरनेट डे 100 लिटर पाण्याचा फवारा तो फक्त हवेत करत. सगळी पराठी हिरवीगार झाली, पूर्ण कापूस लागला. तेच त्यांनी दुकानदाराला विचारलं होतं, त्याला टॉनिक हेन तेन काय काय त्याच्या माथी मारायचा प्रयत्न. तर हा जो गंभीर परिणाम आहे, हा लक्षात घेण्याची गरज आहे. तर धन्यवाद सर. कदाचित सर्वांचंच दुर्लक्ष होतो हवेतल्या आर्द्रतेबद्दल, एअर ह्युमिडिटी. बरोबर एकदम. तर नक्कीच या व्हिडिओ मार्फत आमचा जो प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना ते कळावं की हवेतली आर्द्रता म्हणजे काय आणि ते कसं खरं मध्ये आता आपल्याला, आणि एक काळाची गरज आहे की त्यावर आपल्याला लक्ष देणे आणि त्यावर उपाय काढणे. सर धन्यवाद मनोहर सर. धन्यवाद. तुम्ही या ज्वलंत प्रश्नावर व्हिडिओ करतात. हे जे खरं तर कृषीच्या विद्यार्थ्याचं खूप मोठं काम तुम्ही करत आहात. तर हा व्हिडिओ आमच्या पण तर्फे आम्ही पण संबोधित करू की जे कोणी कृषीतले विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याच्याबद्दल सुशिक्षित करा. लोकांना कळवा की याची गरज काय आहे. तर धन्यवाद मित्रांनो आणि धन्यवाद सर. धन्यवाद. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ऑल अबाउट ॲग्रिकल्चरला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधव तसेच कृषी शिक्षणात असलेले शेतकरी असो किंवा विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.